नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, आज 9 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी जो हवामानाचा अंदाज व्यक्त केला होता, त्यामध्ये सांगितले होते की उत्तरेकडून काही काळासाठी राज्यामध्ये थंडीची लाट राहील. मित्रांनो, राज्याच्या अति उत्तरेकडील भागात यामध्ये नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाड्याचा सुद्धा मित्रांनो जो उत्तर भाग आहे, या भागात बऱ्यापैकी गेल्या 2 दिवसापासून थंडीची तीव्रता आहे. मित्रांनो, ज्याला आपण सकाळच्या सत्रातली ही थंडी असते, सकाळची जी थंड हवा असते, ही निश्चित रब्बी पिकांना पोषक असते. आणि दिवसा आता मित्रांनो, एक 10-12 तारखेपासून दिवसा फेब्रुवारीमध्ये टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल. बहुतांश मराठवाड्याचा दक्षिण भागात टेम्परेचर असेल, खाली सांगली, सातारा, कोल्हापूरकडे टेम्परेचर असेल. मित्रांनो, त्यानंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये टेम्परेचर असेल, विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये टेम्परेचरचं प्रमाण जाणवेल आपल्याला. याचं कारण मित्रांनो, आता हळूहळू सूर्याचं उत्तरायण सुरू झालेलं आहे. हे एक महत्त्वाचा अंदाज आहे. दुसरा मित्रांनो, सध्या आपण फेब्रुवारीमध्ये आहोत, म्हणजे बऱ्यापैकी लालिना कंडिशनचा अंत आता झालेला आहे आणि प्रशांत महासागरामध्ये, पॅसिफिक महासागरामध्ये न्यूट्रल कंडिशन विकसित होत आहे. न्यूट्रल कंडिशनमध्ये मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर ही न्यूट्रल कंडिशन प्रशांत महासागरात, पॅसिफिक महासागरात येणाऱ्या साधारणतः मे-जूनपर्यंत ही चालू राहील. आणि जूनमध्ये मित्रांनो, ऐन जेव्हा भारतामध्ये मान्सून सक्रिय होत असतो, नेमकं या पिरियडमध्ये प्रशांत महासागरामध्ये अल निनो उद्भवत आहे. आणि किती जरी नाही म्हटलं तर मित्रांनो, प्रशांत महासागरात जर अल निनो उद्भवला, त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर होत असतो, विशेषतः मराठवाड्यावर होत असतो. पश्चिम जो भाग आहे महाराष्ट्राचा, त्याचा जो पूर्व भाग आहे त्याच्यावर होत असतो. पश्चिम विदर्भावर याचा परिणाम होतो मित्रांनो. किती जरी नाही म्हणलं तर नंदुरबार, धुळे, जळगाव हे अवर्षण प्रवण जे भाग आहेत, अगदी सोलापूर ते धुळे या पट्ट्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने अल निनोचा इफेक्ट जाणवतो. मित्रांनो, अल निनो असताना जो दक्षिण पश्चिम मान्सून असतो, हा कमजोर असू शकतो, उशिरा येऊ शकतो. हे काही धोके आपल्याला याच्यासमोर आहेत. परंतु मित्रांनो, या कालखंडात आयडी हा जो इंडियन ओशन डायपोल, ज्याला हिंदी महासागरात याची महत्वाची भूमिका आहे, तो काय भूमिका बजावतो, तो मित्रांनो सॉरी, मे मध्ये न्यूट्रल कंडिशन कडून, म्हणजे तटस्थ कंडिशन कडून तो पॉझिटिव्ह आयोडीकडे जात आहे. आणि पॉझिटिव्ह आयोडी जर जात असेल तर निश्चित मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी ही चांगले संकेत आहेत. पण हा पॉझिटिव्ह आयोडी आणि आयोडीमुळे मित्रांनो घाटावर चांगला पाऊस पडू शकतो, कोकणात चांगला पाऊस पडू शकतो, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडू शकतो, पश्चिमेकडील भागात, नाशिकच्या पूर्व भागात सुद्धा मित्रांनो पावसासाठी संघर्ष करावा लागू शकतो. कारण अशा कालखंडात जरी आयोडी जरी पॉझिटिव्ह असेल, तरी सुद्धा सर्व राज्यामध्ये सर्वत्र समान पाऊस पडत नाही. आणि मग घाटावर पाऊस पडला, कोकणात पाऊस पडला, म्हणजे महाराष्ट्राची सरासरी भरून निघणार का? तर महाराष्ट्राची सरासरी भरून निघणार, परंतु पावसाचं जे वितरण आहे ते असमान असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, 2026 मध्ये दक्षिण पश्चिम मान्सून हा अतिशय असमान त्याचं वितरण राहील. आणि असमान वितरण राहिल्यामुळे निश्चित त्याचा फटका आपल्याला बसणार आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. त्यामुळे सतर्क राहा, सावध राहा. आणि अजून एकदा सांगतो मित्रांनो, पाणी आणि पैसा जपून वापरा. हा अल निनो मित्रांनो 2026 आणि 2027 दोन हंगाम डॅमेज करणार आहे, हे आपण सातत्याने सांगत आहोत. पुन्हा एकदा सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.